खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सेनापती कापशी इथं आयोजित केलेल्या सभेत नामदार हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिकांच्या विजयाचा दावा करताना केलेल्या वक्तव्यावर आता जोरदार टीका होऊ लागली आहे। आपण जे बोलायचं आता ते पॉझिटिव्ह बोलायचं आणि लाख सव्वा लाख मताधिक्य आपण जर घेतलं तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही अशा प्रकारचं आपण व्यूहरचना करायची आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्या या वक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेत निवडणूक आयोगाने या वक्तव्याची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे। काल कोल्हापूरमध्ये नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की निवडणुकीमध्ये साक्षात भगवान जरी आले तरी संजय मंडलिकांचा पराभव करू शकणार नाहीत। एवढा अहंकार तुम्हाला कुठनं आला आणि देवदेवता कशाला आणता हिंदू देवतामध्ये? हा हिंदू देवदेवतांचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि अशा वेळी निवडणूक आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हा वक्तव्याचं गांभीर्याने विचार करायला पाहिजे। ह्या निवडणुकीमध्ये त्यांना वेगवेगळ्या समाज तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायचा काय? त्यांना ह्या वक्तव्यामुळे काही घडू शकतं ह्याचा त्यांनी अभ्यास करावा आणि संबंधितांवर त्यांनी गुन्हा दाखल करावा। मुश्रीफ साहेब, देवदेवतांचा तुम्ही अवमान करू नका। तुम्ही अहंकार एवढा तुमच्यात येणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। आणि निवडणुका येती जातील परंतु देवधर्म निवडणुकामध्ये आणू नका आणि विशेषतः हिंदू देवदेवतांचा अपमान होणार नाही ह्याची आपण दक्षता घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे। नामदार हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य आणि त्यावर उमटत असलेल्या प्रतिक्रिया यांची निवडणूक आयोग दखल घेणार का हे बघावं लागेल।